भुजबळ आणि फर्नांडिस कुटुंबाला 8 कोटी रुपये दिले असल्याचा दावा दमानिया यांनी केलेला आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा दावा केलाय। फर्नांडिस कुटुंबाच्या संघर्षाचा विजय झाल्याचंही दमानिया म्हणाल्यात। भुजबळांनी जमीन हडपून पैसे दिले नसल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला होता। तुम्ही जे ट्विट केले आहे त्यातून अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। भुजबळ यांना समज दिली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि त्यासाठी तुम्ही त्यांचे आभार व्यक्त केले। नेमका प्रकार काय काय सांगाल? नाही, ते तसं नाही आहे। फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेनी त्यांना जी समज दिली आहे ती फक्त ते डोरिन फर्नांडिस ज्यांचं ज्या कुटुंबासाठी मी जवळजवळ 1.5 वर्ष लढत होते, तर त्या कुटुंबाला घेऊन मी देवेंद्र फडणवीसांकडे गेले होते आणि एकनाथ शिंदेंकडे गेले होते। तर शेवटी त्या लढ्याला यश आलं आणि डोरिन फर्नांडिस आणि तिच्या कुटुंबाला म्हणजे तिच्या तिन्ही मुलांना आज न्याय मिळाला आणि जवळजवळ 8.5 कोटी रुपये जे होते डोरिनचे, जे 20 वर्ष तिला मिळाले नव्हते, ते आज तिच्या खात्यात जमा झाले। मानसिक समाधान जे ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल झालं ते खरंच वेगळं होतं। भुजबळ यांची नेमकी भूमिका काय होती? काय करायला हवं होतं त्यांनी असं तुम्हाला वाटतं? हे राजकारणी काही काही किती निर्दयी असतात। म्हणजे भ्रष्टाचार करणं हा एक भाग झाला, पण ह्याला तर मी अमानुषताच म्हणेन। आणि त्यात सुद्धा सुप्रिया सुळे मध्ये पडून त्यांनी अनेक वेळा समजावून समीर भुजबळांना समजावलं होतं, पण तरी देखील पैसे द्यायला ते काचकूच करत होते। शेवटी जानेवारी 2023ला फायनल झालं की 8.5 कोटी देणार आणि तेव्हापासून डिसेंबरपर्यंत त्यांनी पैसे दिले नव्हते। तेव्हा जाऊन मला फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेना भेटावं लागलं आणि मला असं कुठेतरी वाटतंय की सध्या जो त्यांचा भुजबळांचा आणि जरांगेंचा इश्यू चालू आहे, कुठेतरी त्या राजकारणामुळे त्यांनी ही कटकट आपल्या मागे नको म्हणून ते पैसे दिलेत असंही मला वाटतंय। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।